तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर गावठी मॅथ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वर्ग समीकरण म्हटलं सराव संच 2.2 याची अवयव पद्धतीमध्ये हे गणित आपण सोडवणार आहे. काहीच नाही, तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर ठीक आहे, आता आहे आपली अवयव पद्धत. अवयव पद्धत सुरू करण्याआधी एक नेहमी लक्षात ठेवायचं की या अवयव पद्धतीमध्ये गणिताच्या ज्या शेवटी राहतील म्हणजे एक चा वर्ग -15 x अधिक 54 इक्वल टू 0. जशी 54 संख्या आहे ज्याला काहीच नाही ते याची काय करायला लागते, आपल्याला याची तुलना करून घ्यायची. म्हणजे याचे भाग पाडून घ्यायचे. भाग पाडल्यानंतर आपल्याला अवयव पाडल्यानंतर आपल्याला ते गणित सोडवण्यात सोपं जाते. अवयव पाडण्याआधी पहिले फॉर्म घ्यायचं काय याचे 54 चे अवयव किती येणार. पहिले इथे 54 लिहून घ्यायचं. 54 चे अवयव पाहून घ्यायचे. 54 चे अवयव काय काय आहे. 9 सकम 54, 9 सकम 54 होते. अजून किती 7 वजा 32, 7 सकम नाही होत, 7 वजा 32 7 8 56 होते. तर 9 सकम 54 आणि हे सगळ्यात सोपं आहे. 9 सकम 54. बाकी पण अवयव येतात, पण आपण सध्याच्या याच्यामध्ये 9 सकम 54 याच्यावरच फोकस करू. ठीक आहे. 9 सकम 54. आता या 9 सकम 54 ने चिन्ह द्यावं लागणार आपल्याला. तर चिन्ह द्यायच्या आधी एक लक्षात ठेवायचं की ह्या 54 ची काय झाली पाहिजे, बेरीज 15 आली पाहिजे. तर बेरीज 15 या आली तर एक तर आपण इकडे लक्ष द्या. थोडस हे गणिताचं नव्हे तर आपण येतच आलं सांगून देऊ, इथंच सांगू, नंतर मोडून टाकू. हे नेहमी लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे. कारण की मायनस मायनस इज इक्वल टू नेहमी काय होते, प्लस होते. मायनस मायनस प्लस होते. इथं लिहून घेऊ आपण बेरीज मायनस मायनस बेरीज, त्याच्यानंतर प्लस प्लस याची पण काय होते, बेरीजच होते. ठीक आहे. याची बेरीज, त्याच्यानंतर वजा अधिक याची काय होते, वजा बाकी वजा, त्याच्यानंतर अधिक वजा याची काय होते, वजा. ह्या गणितामध्ये ह्या अवयव पद्धतीमध्ये आपल्याला हे जे चिन्ह आहे याचं खूप काम पडणार आहे. याच्यानुसार आपल्याला अवयव पद्धत सोडवा लागते. तू या भाषेमध्ये तुला सांगत आहे की हे अवयव तू या भाषेमध्ये तुला सोडवा लागते. ठीक आहे. म्हणजे हे तुला पाठ करणे इम्पॉर्टंट आहे. मायनस मायनस बेरीज प्लस प्लस. ठीक आहे. हे मोडून टाकतो. याच्यानंतर आपण हे गणित घेऊ. स्क्रीनशॉट लागला तर तू घेऊ शकतो. तर आता इथं काय म्हणते, 54 आपण अवयव पाडले. 9 सकम 54, 9 सकम 54 पाडले. तर याच्यामध्ये अधिक काय आलं पाहिजे, म्हणजे 15. अधिक 15 आले ते ठीक आहे बा, हे घेऊन घेऊ आपण. याचे तर 15 येणारच आहे. अधिक अधिक वजा वजा काही केले तर 9 अधिक 6 15. तर याच्या आधी एक लक्षात ठेवायचं, हे गणित थोडं लंबच आहे. कारण की समजावून सांगायला लागते, तर तुला समजावून सांगायला लागते म्हणून. ठीक आहे. 9 आता याच्यामध्ये पाहिलं आपण अधिक अधिक किंवा वजा वजा. आता इथं आपण कन्फ्युजन आहे, काय घ्या. तर काहीच आपल्या मताने काहीच घ्यायचं नाही. काही हुशारक्या मारायच्या नाही. हुशारक्या मारल्याने काहीच होणार नाही. याच्यामध्ये जे चिन्ह हे दिलं आहे, एक्स मायनस मायनसचं चिन्ह दिलेलं आहे आपल्याला, तर हे चिन्ह आपण याच्यात ठेवायचं. इथं प्लस दिलं असतं तर इथं प्लस आलं, तर इथं काय येणार आहे आता, मायनस मायनस. थोडं आपण इकडे घेऊन घेऊ. गणित लिहायला लागते आपल्याला. इथं 9 इथं 6. मायनस चिन्ह दिलं मग इथं मायनस मायनस प्लस होणार. ठीक आहे. आता धड आपण संख्या मांडून घेऊ. संख्या मांडण्यासाठी पहिले काय करायचं, एक्स एक्स लिहून घेऊ. याचं उत्तर एक्स चा वर्ग मायनस 9 घ्यायची. मायनस 9 एक्स मायनस 6 एक्स, त्याच्यानंतर अधिक 54. ही संख्या घ्यायचीच नाही. ही 15 संख्या अजिबात घ्यायचीच नाही. हिने अगो हात लावायचाच नाही. हे मोडून टाकू आपण. जागा होणार, जागा थोडी कमी आहे म्हणून त्याच्यामध्ये हे अवयव मांडले आपण. याच्यामध्ये आता काय करायचे, दोन पॅटर्न पाळायचे. आता दोन म्हणजे कसे, हे दोन आणि हे दोन. ठीक आहे. या दोघांची तुलना करावी लागते आपल्याला, बाकी काहीच नाही. ठीक आहे.
आता एक्स चा वर्ग घेतला तर आपण काय एक्स इकडे येणार आणि एक्स एकटा उरणार आणि एक्स कंसामध्ये येणार बरोबर. आता याच्यामध्ये काय येणार आहे -9 आले. हा एक्स इकडे गेला -9. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे आता -6 एक्स अंदर. ठीक आहे -6 झाले एक्स अंदर घेतला आपण. आता चिन्हाची इकडे काय आहे मायनस. तर अंदरचं चिन्ह नेहमी बदलते हे नेहमी आपल्या ध्यानात ठेवून द्यायचं. जेव्हा इकडे मायनस असेल हे पाहून घ्या अजून सांगतो मला. जेव्हा इकडे मायनस असेल तेव्हा ह्या अंदरची संख्या बदलते म्हणजे बदलते. हे तर एक नक्कीच ठेवलं आहे गणितामध्ये. तिथं प्लस आहे तिथं काय येणार आहे मायनस काय 6 9 54 इथं 9 घ्यायचं इझी. हे एवढं घेतलं. ह्या दोन कंसापैकी एकच कंस लिहायला लागला. एकच कंस लिहायचं ते काय आहे एक्स -9 इज इक्वल टू 0 किंवा एक्स -6 इज इक्वल टू 0 किंवा हे येऊ शकते. आता काढायचं आपलं गणित काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला इथं लिहायला लागेल एक्स इज इक्वल टू हे मायनस आहे तर तिकडे गेल्यावर काय होईल प्लस. ठीक आहे एक्स ची किंमत आहे प्लस आणि डी काही नाही डी ची विलांटी पुढे गेली तर काही प्रॉब्लेम आहे नाही. तर आता इथे ना एक्स इज इक्वल टू मायनस आहे तिकडे गेला काय तुम्हाला माहिती आहे प्लसच येणार. गणित लहान आहे पण तुम्हाला समजावून सांगायला लागते म्हणून थोडं तुमच्या भाषेमध्ये. एक्स किती आला आपला 6. गणित आता बोलू आपण आपलं नेक्स्ट गणित. हे आपलं प्रॉपर गणित झालेलं आहे. आता याच्यावर तुमचा स्क्रीनशॉट लागेल तर एका जमान्यात 2 गणितामधला स्क्रीनशॉट घेऊन घेऊ. आपण नेक्स्ट गणित घेऊन घेऊ. ठीक आहे नेक्स्ट गणित काय म्हणजे आपलं एक्स चा वर्ग अधिक एक्स -20. ठीक आहे एक्स -20 याच्यामध्ये आपल्याला काय म्हणणार आहे 20 हे अवयव 20 चे आपल्याला अवयव पाळावे लागतील. पण 20 च्या अवयवामध्ये अशी संख्या पहा म्हणते की ज्याच्यामुळे की -1 येईल -1 हे आलं पाहिजे. तर आता आपण याचे अवयव पाडून घेऊ. याचे अवयव पाडून घेऊ. म्हणजे अवयव पाडणं खूपच इम्पॉर्टंट. खरबूज जागा आहे कुठे 20 चा अवयव पाडू. 20 चा अवयव काय येणार आहे 5 सकम 20 नाही 5 सकम नसते 5 20 बरोबर 5 20. त्याच्यानंतर बे पंच नाही बे 10 20. त्याच्यानंतर अजून काय होणार आहे 20 कोण्या फाड्या येणार आहे 5 2 त्याच्यानंतर 10 दुनी 20 हे इथंच येणार आहे. ठीक आहे हे आपले 2 आलेले आहेत. 2 अवयव पाहिले तर असे अवयव पाहामध्ये की ज्याची मायनस आहे ना -1 आली पाहिजे. मायनस कायची येऊन राहिली हे 5 20. ते गेले आता चिन्ह देऊन द्यायचं. इथं कायचं चिन्ह आहे अधिकचं म्हणून हे 5 अधिक द्यायचं लिहिले मायनस द्यायचं. कारण की वजाबाकी करायचे असल्यामुळे इथं आपल्याला चिन्ह द्यावे लागेल. संख्या फटाफट याच्यात मांडून घेऊ. ठीक आहे आता इथं लिहून घेऊ एक्सचा वर्ग अधिक 5x बरोबर 5x -4x -4x -20 इथून यायला आपण -20. आता इथं 2 तुम्हाला माहिती आहे 2 कॉलम पाडा लागते आपली एक हे आणि एक हे. तुम्हाला समजण्यासाठी आपण अंडरलाईन केली नाही तर म्हणसा. तर आता याचे 2 काय होणार आहे एक्स चा वर्ग झाला म्हणजे एक्स आणि एक एक्स अंदर अधिक घेतला अधिक 5 घ्यायचा एक्स तिकडे गेला 5. आता इथं वजा आहे. तुम्हाला माहित आहे इथं जर वजा असेल इथं काय असेल वजा तर ह्या नंतर आपण सेम तसंच पाहिजे. तिकडे जर वजा असेल तर अंदरचे चिन्ह नेहमी बदलतात. इथं जर 4-4y असेल तर एक्स अंदर घ्यायचं एक बाहेर आला एक्स अंदर. इथं मायनस आहे तर अंदरचं चिन्ह बदललं इथं काय होईल प्लस काय हे मोडून टाकू आपण.
काहीच करायचं काम नाही तुले, फक्त तू काही लक्ष दे तुझं. ठीक आहे. एक्स अधिक 4×5 = 20, 4×20 घेतले इज इक्वल टू 0. बाकी काही नाही रे, तुझे फक्त लक्ष द्यायचं आहे. गावठी मॅथ मराठी हे चॅनल तुला फुल सपोर्ट करेल 10वी पास करायसाठी. ठीक आहे. आता इथं काय आहे, 2 कॉलम आलेले आपले, 2 ब्रॅकेट आले. याच्यापैकी तुला माहिती आहे एकच लिहा लागतं. एक लिहून घेऊ पहिले आपण. हे x अधिक 5 इज इक्वल टू 0 किंवा हे लिही x -4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. एवढं लिहिलं. आता काय करायचंय तुला माहिती आहे, सोप्या भाषेमध्ये फटाफट उत्तर काढून घेऊ आपण. फटाफट उत्तर काढण्यासाठी काय करायला लागणार आपल्याला, पहिले x लिहून घेऊ. x इज इक्वल टू अधिक म्हणजे तिकडे गेल्यावर काय होणार आहे, वजा. आला आपलं एक उत्तर. आणि त्याच्यानंतर x वजाच आहे, त्याच्या तिकडे गेल्यावर काय होईल, अधिक 4. आलं की नाही, बातच येणार, फटाक्स येणार तुझ्या भाषेमध्ये, तुझ्या शब्दामध्ये. तर ठीक आहे. याचा तू बड्यापैकी 2 मिनिट आहे, 2 नंतर लगेच स्क्रीनशॉट काढून घे. बड्यापैकी आपण तिसरं चौथं गणित लगेच घेऊ. ठीक आहे. थोडा साईड ना. तर पहा मित्रांनो, आता आपण पाहू आपलं तिसरं गणित. तिसऱ्या गणितामध्ये काय दिलं आहे, आपण 2y² अधिक 27y अधिक 13 इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणसाल 13चे अवयव कसे येणार बघा, ज्याची बेरीज 27 येणार. याच्यात काळजी करायची काही गरज नाही. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जेव्हा इथं याची बेरीज जर याच्यासोबत नाही झाली, बेरीज बाकी जी आहे ह्या संख्येची, ह्या संख्येने गेले गुणाचं, म्हणजे 13×2. हे बघा 2 दिलेले आहे आपल्याला. मग इथं काय होणार आहे, ही पाहिजे इथंच लिहून घे. सांगा तुम्ही बी कलाकार कुठे एकदम 1 नंबरचे, इथं लिहून घेऊ. 13×2 किती होणार आहे आपले, 26. 26चा असा वर्ग पाहायचा का ज्याची बेरीज काय येणार आहे बा, 27 येणार आहे. मग काय आहे ज्याची बेरीज 27 येणार, मग एकच आहे, 26 1 26. पहिले याचं चिन्ह पाहू द्या मध्ये, प्लस आहे का मायनस आहे. प्लस आहे या मायनस आहे, प्लस प्लसच आहे, बाकी काही वाद नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे, चिन्ह चुकलं म्हणजे आपला टाइम वेस्ट आणि गणिताचा तर सत्यानाश लागते, म्हणजे ते वेगळीच गोष्ट आहे. ठीक. आता याच्यामध्ये पाहून घेऊ आपण 26. आता येणे द्यावं आपले चिन्ह. अशी बेरीज म्हणते ज्याची बेरीज 27 आली पाहिजे. तर चिन्ह काय इथं अधिकचं, इथं दिलं होतं अधिक. हे इथं अधिक देऊन देऊ, आपण मांडून घेऊ. मानलं तर काय येणार आहे, 2y² अधिक 26 घ्यायचे, 26y अधिक 1y. हे मोडून टाकू. 1y थोडं पांढरं आलं असेल तर इथं थोडं वैकाले बी येणार नाही, तर थोडं लक्ष द्या. ठीक आहे. 1y लिहिला, 1y नंतर अधिक 13 इज इक्वल टू 0. जेवढा आता तुम्हाला माहिती आहे, 2 कॉलम मध्ये घेऊन घ्यायचे. एक लिह ह्या बाजूला घे आणि एक लिह त्या बाजूला घे. टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे. आता हिच्यामध्ये काय करावं लागते, आपल्याला एका कंसामध्ये मांडून घ्यायचं, एक एकट्या राहायचं. मग इथं काय होईल, 2y अलीकडे वर्गाचा y अंदर y अधिक दिला आपण. आता येले काय ना गुणा लागणार आपल्या, 13 दुनी 26. मग अंदर किती येणार, 13 अधिक 1 बाहेर येणार. आपला 1 ले बाहेर घे, y ले अंदर घे, अधिक 13. आला आपलं गणित. याच्यामध्ये तुला माहिती आहे 2 घ्यायचं काही काम नाही, घ्या लागते आपल्याला एक असते. एक घेऊन घेऊ पहिले, y अधिक 13 इज इक्वल टू 0 किंवा इथं काय म्हणते, किंवा 2y अधिक 1, 2y अधिक 1 इज इक्वल टू 0. किंवा हे घ्या, काम कडून जरा करून घेऊ.
किंवा हे घ्या. आता याच्यामध्ये काय करायचं, आपली उत्तर काढून घ्यायची. उत्तर काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू एक्स नाही वाय, काही नाही तेवढं काही लोड घ्यायचं काम नाही, वाय किंवा वाय इज हा प्लस मध्ये आहे, तिकडे गेला काय येणार आहे -13. हे आला आपलं य आलं का नाही, फटॅक्सिस येणार आणि 2y इज इक्वल टू 2y इज इक्वल टू थांबा, हे इथंच गणित संपलेलं नाही आहे. याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला भागाकार करावा लागतो. ठीक आहे, भागाकार करायसाठी काय करावं लागेल, पहिली इथं मांडून घेऊ आपण. अधिक आहे ना, अधिक ये याचा भागाकार करणार, याचा भागाकार काय येणार, y इज इक्वल टू ये भागिला 2. म्हणजे y ची किंमत किती आहे आपली, 1/2. ठीक आहे, हे अशा पद्धतीमध्ये मांडायला लागते. म्हणजे एवढं तुम्हाला थोडी वाढल्या गेली त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट एका दमानेच घ्यायचा तुम्ही. तर आपण नेक्स्ट गणित दुसरं तिकडे घेऊन घेऊ. नेक्स्ट गणित कोणचं आहे आपलं, अवयव पद्धत एकदम सोपी आहे, तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला तुला सांगणार आहे. ठीक आहे श्याम, तू फक्त लक्ष दे, बाकी काय ना, बाकी फुटाण्या मग करजो. 5 आता तू म्हणशील का आपण दहावीत आहे बा, खूपच डिप्रेशन मध्ये चाललं जातं, दहावीला खूप सांगतात असं खूप, तसं काही करायचं नाही. तसं केलं तर काहीच होणार नाही, टपल्याचे 4 केस अवघड चालले जाणार. ठीक आहे, एकदम माइंड असं शांत ठेव, एकदम एन्जॉयमेंट मध्ये हे गणित आपण शिकून घेऊ. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं, इथं दिलाय 5m² इज इक्वल टू 22m अधिक 15. हे आपल्याला पहिले काय करायला लागेल, हा सामान्य रूपात घ्यायला लागेल. सामान्य रूपात लिहून घेऊ, 5m² पहिले पाहिजे. हे अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे वजा 22m अधिक आहे, इकडे आल्यावर काय वजा 15 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय करायचं, हा 15चा ह्या 5चा गुणाकार करायचा. ह्या गुणाकार केला तर काय येणार आहे, लिहून घे इथं तुला समजासाठी. 15×5 = 75. तर 75चे असे अवयव पाहायचे ज्याची वजाबाकी काय आली पाहिजे 22. असे अवयव काय येणार आहे, 15×5 = 75. हे तर 15×5 = 75. इथं 75 आलं, अजून कितीच्या भाड्यात येणार आहे 75, 25च्या भाड्यात येते. 25×3 = 75 आले की नाही, 25×3 = 25. अजून अवयव असेल पण तेवढं काही डोक्याला ताप द्यायचं काम नाही. आपल्याला हे अवयव इथं सापडलं ना, ह्या 25 मधून 3 काढले किती होते 22. हे इथं सापडून गेलं. त्याच्यामध्ये फक्त चिन्ह देऊन द्यायचं, इथं कायचं चिन्ह आहे 22 मायनसचं, इथं द्यायचं मायनसचं, इथं द्यायचं प्लसचं. दिलं आपण फटाफट संख्या मांडून घेऊ. कशी मांडू, फटाफट इथं मांडून घ्यायचं. 5m² मायनस 25m अधिक 3m मायनस 15. तुम्हाला माहिती आहे याच्या मागे लागूच नको तू या 22mच्या. ठीक आहे, ते घेशील तर तुझ्या गणिताचा सत्यानाश तिथंच लागला म्हणजे समजून जा. तू क्लिअर दिसत आहे ना, ठीक आहे. आता तुम्ही माहिती याचे काय करायचे, 2 भाग करायचे. जसे आपण पपईचे करतो, सीताफळचे करतो 2 भाग. तर 2 भाग केले तर याला एक एक मांडून घेऊ. ठीक आहे, आता इथं 5 आहे, तर 5 एकट्यात येणार, 5 एकट्यात येणार. 5m आहे, तिथं 5m येणार, 5m एकट्यात येणार. त्याच्यानंतर हा स्क्वेअरचा आहे, स्क्वेअरचा m अंदर मायनस 5×5 = 25. 5×5 = 25 येतो, 25 आले, m तिकडे गेला तर अधिक 3m आपला भाग अंदर, तर 3×5 = 15 मायनस 5. आलं की नाही, हे थोडं बोलून टाकू कायले राहू दे तुम्हाला समजण्यासाठी, नाही तर नुकसान हे मायनस घेणस आहे, मायनस घेणस काही आहे नाही. तर ठीक आहे, हे 2 पद्धतीमध्ये आपण घेऊन घेतलं इकडं. आता याच्यानंतर आपण एक एक पाहिजे. आपलं उत्तर इथं झालं आहे,
एवढं मोठं घेण्यापेक्षा हे दोन कंस घेण्यापेक्षा एकच कंस घ्यायचा घेऊन घेऊ. अरे यार हा एकचा भलं नाद लागला नाद नाही लागला इक्वल टू 0 किंवा किंवा घ्या किंवा हे संख्या घ्या 5m अधिक 3. बाकी टेन्शन घ्यायचं काम नाही आपण इथं आहे. आता याचे आपले उत्तर काढून घेऊ. हा m इज इक्वल टू मायनस आहे पलीकडे गेला अधिक झालं म्हणजे काय आलं आपलं प्लस आलं आणि लिहाच लागते बाबा खूप गाणी आहे. त्याच्यानंतर यम घ्यायचा यम घेऊन घेऊ. याचा पहिले काय करावं लागेल आपल्याला भागाकार करायचा असेल तर यम इज इक्वल टू 3 भागीला वा आणि आपली दुसरी किंमत फाट्याचं स्क्रीनशॉट घेऊन घे. स्क्रीनशॉट घेण्याआधी 1 मिनिट थांब. ते म्हणजे आपलं चॅनल आहे नवीन गावठी मॅथ मराठी याला थोडं प्रोत्साहनाची खूपच आवश्यकता आहे. तर सबस्क्राईबची बटन थोडी दाबून देतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या भाषेमध्ये हे गणित पोहोचले पाहिजे तर थोडं शेअर करून देतो. ठीक आहे. काही अडचण आली तर बायोमध्ये इंस्टा आयडी दिलीच आहे. फॉलो करून तू लगेच कमेंट लगेच गणिताचा फोटो तुला मिळून जाईल. तर याचं स्क्रीनशॉट घेऊन तर पहा मित्रांनो काल आपलं अवयव पद्धतीमधलं 5वं आणि 6वं गणित थोडं राहिलं होतं लाईन दिल्या तर ते आज आपण कम्प्लीट करून घेऊ. तर आपलं 6वं गणित आहे त्याच्या 5व्याच्या आधी आपण 6वं घेऊन घेऊ. ठीक आहे. 6वं गणित आहे आपलं 6x मायनस 2 भागीला x इज इक्वल टू 1. तर याच्यामध्ये काय करायचं पहिले हे समीकरण 1 घेऊन घ्यायचं म्हणजे हा x ने आहे ना ह्या समीकरणानं गुणून टाकायचं. तर आपण गुणून टाकू. उत्तर येण्यासाठी आपलं 6x गुणिला x मायनस 2 भागीला x गुणिला x इज इक्वल टू 1 गुणिला आपण x. ठीक आहे. एवढं आलं आपलं. तर आता हे x कटले तिथे लिहून घेऊ आपण काय 6x गुणिला x चा वर्ग मायनस 2 x कटल्याच्या मायनस 2 इज इक्वल टू x एका x. आता येले आहे ना सामान्य रूपात लिहून घ्यायचं. सामान्य रूपात लिहिण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला पहिले इथं हेच लिहून घेऊ 6x चा वर्ग मायनस प्लस म्हणजे तिकडे आल्यावर काय होते मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता एवढं आलं आपण आता येणार आहे आपलं उत्तर येण्यासाठी काय करावं लागते आपल्याला ह्या दोन आहे ना ह्या 6 ने गुणून टाकायचं. काय येणार आहे साइन दोन्ही 12. तर 12चे असे अवयव पाहायचे की ज्याची काय आली पाहिजे वजा बाकी 1 आली पाहिजे. म्हणजे काय 3 दुनी 6 3 दुनी 6 काही जास्त नाही पाहायचं 3 दुनी 6 याची काय नाही 3 दुनी 6 12 पाहिजे ना आपल्याला. तर 4 त्रिक 12 4 त्रिक 12 घेऊन 4 त्रिक 12. आता हे द्यावं लागते आपल्याला चिन्ह कशाचे द्यायचे का पाहिजे म्हणजे वजा बाकी. तर पहिले काय आहे इथं मायनस आहे इकडच्या मायनस द्यायचं आणि प्लस द्यायचं. ठीक आहे. आता हे संख्या इथं मांडून घेऊ. काय येणार आहे मग पहिले 6x गुणून 6x चा वर्ग मायनस 4x अधिक मायनस म्हणजे ना मायनस 1 आला पाहिजे म्हणून वजा अधिक केलं तेव्हा मायनस आलं. ठीक आहे. 3x वजा 2 इज इक्वल टू 0 आलं इथं. आता एक काम करायचं ह्या दोन संख्या याच्यामधलं का पाहायचं कॉमन पाहायचं. कॉमन काय येणार आहे ह्या 6 ला कितीनं भाग जाणार आहे 2 न म्हणजे किती येणार आहे 2x येणार आहे. तर बेत्रिक 6 x घ्यायचा. आता घेऊ आपण x घेतला मायनस बेदुनी 4 x इकडे गेला बरोबर. आता अधिक कसा इथं काही चिंता घ्यायची गोष्ट नाही. अधिक इथं काय काही नाही म्हणजे 3x मायनस 2 काही नाही म्हणजे ज्याचा काही नसते त्याचा 1 असते. इथं घ्यायचा 1 3x भरून द्यायला आपण x
इथं घ्यायचं 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. इथून घेतला आपण. आता इथं दोन संख्या आहे, दोन पैकी काय करायचे, दोन कंस आहे, एकच कंस घ्यायचा. एक कंस घेऊन घेऊ आपण. दिसते नाही इकडं खालतं, ठीक आहे. 3x मायनस 2 1 आणि त्याच्यानंतर हे घ्यायचं 2x अधिक 1 आलं की नाही इज इक्वल टू 0. आता काय पाहिजे आपल्याला, पाहिजे आपलं उत्तर. आपलं उत्तर येण्यासाठी काय करायचं, पहिले इथं अजून दोन क्रिया आहे फक्त. इथे लिहून घ्यायचं 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 किंवा 2x अधिक 1 इज इक्वल टू 0. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे आपली x ची किंमत. x ची किंमत येण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला इथे x घेऊन घेऊ. x इज इक्वल टू 2 वजाबाकी आहे तिकडे गेला काय होईल, अधिक मध्ये होईल 2 भागिला 3. 2 भागिला 3 हे आला आपला पहिला x बरोबर. आणि इथे घ्यायचं होतं आणि पाय, लक्षपूर्वक पाय. इथं खालतं तुम्ही दिसत नसेल तर कॅमेरा थोडा अजून खालतं करू. आणि x इज इक्वल टू हे अधिक मध्ये आहे तिकडे गेला काय होईल वजा 1 मायनस 2. हे आलं आपलं 6व्याचं उत्तर. ठीक आहे. लगेच आपण काय करू, 5व्याचं पण उत्तर काढून घेऊ तशाच प्रकारे. त्याच्या नंतर स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. त्याचा पाचवा प्रश्न काय आहे आपला, 2x चा वर्ग मायनस 2x अधिक 1 भागिला 2 इज इक्वल टू 0. आता याने आपल्याला समीकरणामध्ये बनवायला लागेल. तर ह्या दोन आहे ना संपूर्ण समीकरणाला आपण इकडं गुणून घेऊ. तर काय येणार आहे इथं गुणल्यावर, हे 2x कोण घेतो, 2x चा वर्ग गुणिला 2 मायनस 2 गुणिला 2 अधिक 1 भागिला 2 गुणिला 2 इज इक्वल टू 0. एवढं आलं आपलं. तर आता इथं घेऊन घ्यायचं बेदुनी 4 चा वर्ग मायनस 4 चा वर्ग येणार आहे. बेदुनी 4 चा वर्ग मायनस बेदुनी 4 बेदुनी 4 अधिक 2 कटले उरला किती 1 उरला म्हणजे x इज इक्वल टू 0. आता इथं किती येणार आहे, 4 चूक 16 मायनस 4 अधिक x इज इक्वल टू 0. त्याचं उत्तर पाहून घेऊ आपण थोडं बरोबर आहे का. ते उत्तर किती येणार आहे पुस्तक. तर आता इथं आपण पाहून घेऊ. इथून आपली प्रक्रिया बरोबर हे नाही द्यावं आपल्याला थोडा, हे दोन थोडी मिस्टेक आहे फक्त, बाकी सगळं बरोबरच आहे. इथून आलो आपण. इथून आल्यानंतर आता काय करावं लागेल आपल्याला, बेदुनी 4x चा वर्ग मायनस बेदुनी 4 अधिक 2 कटले उरला किती 1 इज इक्वल टू 0. आलं आपलं समीकरण. मगांच्या याच्यात थोडं समीकरण आलं नाही, तर आता आपलं समीकरण आलं. तर ह्या यकने ह्या 4 ले गुणून टाकायचं. किती येणार आहे, कॉमन आहे 4 आले. तर 4 चे असे अवयव पाहिजे म्हणते की ज्याची बेरीज 4 आली पाहिजे. म्हणजे सोपंच आहे, बेदुनी 4 बेदुनी 4. तर आता चिन्ह कशाचे द्यायचे, ह्या दोन ले. तर इथं मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस मायनस प्लस होते. आपल्याला प्लस 4 पाहिजे होते म्हणून प्लस घेतले. आता इथे लिहून घेऊ 4x चा वर्ग मायनस 2x मायनस 2x अधिक 1 इज इक्वल टू 0. इथून आलो आपण. तर याच्यामध्ये काहीच नाही करायचं. आता पाहिजे आपल्याला 2 कॉमन पाहिजे. 2 कॉमन घेऊन घेऊ. 2 इथं 2 असे भाग पाडले आपण. आता किती येणार आहे, इथं किती भाग जाणार आहे, 2 ने जाणार आहे. इथं घेऊन घेऊ आपण 2 ने भाग जाणार आहे 2x अंदर किती बेदुनी 2x मायनस
हे एक बे म्हणजे इथं किती येणार आहे 1 येणार आहे, काही नाही म्हणजे किती 1 येणार आहे. इथं मायनसचं चिन्ह आहे, इथं मायनस आहे. 2x अधिक 1 इथं कॉमन काही नाही, कॉमन ज्याचं काही नसते त्याचा 1 असते. तर इथं घ्यायचं मायनस 1 मायनस 1 घेतला 2x तर एक्सच काढून पहिले 2x घेतला. इकडं मायनस आहे, या कंसाची इकडं काय आहे मायनस आहे, तर अंदरचे चिन्ह बदलते म्हणजे प्लस आहे, इथं काय येणार आहे मायनस 1 इज इक्वल टू 0 आला आपलं. तिथं तुम्हाला माहित आहे 2 कंस आहे, माहित आहे तुम्हाला. आता काय घ्या लागणार आपल्याला एकच कंस घ्या लागणार, तर इथं घेऊन घेऊ 2x मायनस 1 आणि दुसरं येणार आहे आपलं 2x मायनस 1. चिंता करायची गोष्ट नाही, आपण आहे किती कठीण असू दे. आता त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे आपली किंमत येण्याआधी एक प्रक्रिया अजून करावी लागते आपल्याला इथं. तर ते 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 किंवा 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता पाहिजे आपल्याला आपली किंमत. उत्तर आलं म्हणजे आपलं गणित झालं आहे. उत्तर काय येणार आहे आपलं x इज इक्वल टू हा मायनस मध्ये आहे तिकडे गेला प्लस 1 भागिला 2 आलं आपलं पहिलं. अशाच प्रकारे इकडचं येणार आहे आणि अशाच प्रकारे म्हणजे x इज इक्वल टू जास्त कसं टेन्शन घेऊन थंड्या दिमागाने उत्तर तुला खायचं दिसत नसेल तर कॅमेरा असा करून घेऊ. तर x इज इक्वल टू हे पण तसंच आहे, प्लस मायनस आहे तिकडे गेला प्लस झाला इकडे 2 भागिला आणि आपलं उत्तर आलेलं आहे आपलं x इज इक्वल टू 1 भागिला 2 1 भागिला 2. त्याचा फटाक्स इथे पोल्युशन घेऊन घे. 6वं त्या 5वं 6वं झालं, आपण 7वं 8वं लगेच घेऊन घेऊ, पेन्शन काढून घेऊ. तर आता पाहू आपण आपलं 7वं गणित. 7वं गणित थोडं तुम्हाला वैकल नाही येत असं, कारण की फळा थोडा पांढरा पांढरा आलेला आहे. ठीक आहे, इथं काय करू आपण पाहून घेतो. इथं आहे स्क्वेअर याला काय म्हणते रूट 2 x चा वर्ग अधिक 7x अधिक 5 रूट 2 इज इक्वल टू 0. थोडं वैकल नाही आहे, शब्दावर लक्ष द्या. काय 5 रूट इज इक्वल टू 2 नाही इज इक्वल टू 0. तर याच्यात आता त्यांनी दिलेले आहे डब्बे. ते ह्या डब्यामध्ये काय म्हणते त्यांनी डब्बे भरा म्हणते. तर आता एक काम करावं लागणार आपल्याला, हे 5 रूट 2 गुणिला रूट 2 करावं लागणार. ठीक आहे, आता हे आपण इकडं थोडं करून घेऊ. थोडं इकडं करून घेतो, इकडं थोडं लक्ष द्या. कच्चा मालात तर पक्क्या रूपांतर करून घेऊ. ठीक आहे, कच्च्या पक्क्या. आता इथे लिहून घेऊ 5 रूट 2 गुणिला रूट 2 इज इक्वल टू 5 जसेच्या तसे रूट 2 रूट 2 गुणिला 2 मग किती आलं इज इक्वल टू 10. 5 दुनी 10. 10चे असे अवयव पाहायचे की ज्याची बेरीज किती आली पाहिजे 7. ते अशी एकच संख्या आहे, ते म्हणजे 5 दुनी 10. ठीक आहे, इथं कायचं चिन्ह आहे प्लसचं, तर ह्या दोघांनी कायचं चिन्ह येणार आहे प्लस प्लस लिहून जाईल. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय करा म्हणते आता गुणाकार. आता इथं काय करायचा गुणाकार केला आहे त्यांनी इथं दाखवला आहे आपल्याला की 2x चा वर्ग अधिक गुणिला इकडे पाहून घेऊ 2x चा वर्ग पाहिजे मोबाईल आणला अधिक 2x चा वर्ग. तर आता याच्यामध्ये आपल्याला ह्याच संख्या मांडायला लागते, ह्या डब्यात मांडून घेऊ 2x चा वर्ग अधिक 5x अधिक 2x. थोडे हे तुम्हाला 2 स्पष्ट वैकाल येत असेल 5 येत नसेल तर फळा आपण इकडा मग 8व्या घंटामध्ये आपण पुसून काढू. त्याची तू टेन्शन घेऊ नको, शांत तू फक्त घंटाकडे लक्ष दे. एवढं आलं आपलं. तर आता याच्यामध्ये काय करावं लागतं, आता 2 डिवाइड मध्ये कर. आपण इकडे कच्च्या मालात पहिले गणित लिहून घेऊ, नाही तर असे आपले डबे असे समजणार नाही समजणार. तर ठीक आहे, एवढं केलं आपण 5 2 10 आलं. आपलं उत्तर घेऊन घेऊ, इथं मांडून घेऊ. काय नाही आहे रूट 2 x चा वर्ग अधिक 5x
अधिक 2x अधिक 5√2 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये 2 दिला आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय आहे दोन भागामध्ये रूपांतर करून घेतलं आपण. आता याच्यातली का काढायची आपल्याला कॉमन काढायचं असेल तर इथं दिला आहे आपल्याला x, तर इथं समजून घ्यायचं x हा आला बा कॉमन. तो उरला काय अंदर आपला √2 स्क्वेअरचा x घेऊन घेऊ. x घेतला तर अधिक 5 घेतले, x इकडे गेला तर आता अधिक इथं किती येणार आहे 2x अधिक √5 2. तर याच्यामध्ये एकच क्रिया आपल्याला थोडी करावी लागेल. काय इथं लिहा लागेल आपल्याला √2 2च होते, तर इथं घ्या लागेल √2 गुणिला √2 अधिक 5√2. याच्यामध्ये कॉमन गोष्ट एक येणार आहे आता आपली √2. तेव्हा हे √2 आणि हे √2 का आली आपली एक कॉमन आली. कॉमन पहिले याच्यातली एक कॉमन घेऊन घेऊ. याच्यातलं हे गणित घेतलं आहे आपण, एक थोडी क्रिया वाढली बाकी काही नाही. याच्यामध्ये नाही वाढत, याच्यामध्ये वाढते. 2x अधिक 5 अधिक याच्यामध्ये काय येणार आहे √2. हे एक कॉमन येणार आहे. आत काय उरेल मग फक्त आत उरेल 2 रूट x अधिक हा 5 आत उरला इज इक्वल टू 0. म्हणजे मग इथं किती येणार आहे संख्या आपली x ची किती येणार आहे √2x अधिक 5 आणि इथं बी तेच संख्या तेव्हा √2x अधिक 5 एवढी आली आपली. आता करू आपण खालचे सॉल्व करायचे. इथं 2 कंस दिले आहे, एकच कंस लिहायला लागते. एक 10 लिहिलाय x अधिक √2 लिहिलं तर आपल्याला एकच कंस लिहायला लागते, तर तिकडे काही जरूरत नाही. आता इथं होऊन जाईल आपलं इथं का √2x अधिक 5 एवढं केलं तर आता इथं किंवा म्हणते. आता हे त्यांनी समीकरण लिहूनच दिलं आहे x अधिक √2 इज इक्वल टू 0. आपल्याला लिहायचं काय हे वालं लिहून घेवा, काहीच पाहायचं नाही. x अधिक 5 थोडं स्लो सांगत आहे कारण की तुम्हाला समजलं पाहिजे गणित, ठीक आहे. आता भर सांगून काही फायदा आहे नाही. तर एवढं आलं आपलं. आता पाहिजे आपल्याला उत्तर येण्यासाठी काय x घेतला हा प्लस म्हणजे तिकडे गेला का आहे -5 भागिले √2 आलं की नाही. झाले आपले असे रप्प ते येते. आणि x इज इक्वल टू -2 इथं ऑलरेडी दिलं होतं. फक्त एक आहे तर वर्ग समीकरणाची मुळे लिहिली होती इथं. आपल्या शॉर्टकट भाषेमध्ये वर्ग समीकरणाची मुळे सांगितलं होतं. वर्ग समीकरणाची मुळे काय काय मग -5 √2 व मायनस काय आहे -√2 आहे. हो प्लस आहे इथं आपलं पाहू द्या प्लस आहे म्हणून इथं -√2 एवढे आहे आपली उत्तर. आता 7व्या यायचं तुम्ही एक काम करा लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या याचा वाला, कारण की आपण आता फळा पुसून घेऊ बऱ्यापैकी आणि 8व्या गणिताला सुरुवात करून घेऊ, ठीक आहे. आता आपण बढियापैकी फळा गिळा पुसलेला आहे. आता भाऊ आपण आपला आपटो गणित 8व्या गणितामध्ये फक्त एक गोष्टाकडे एक फोकस करून घेतो का बा हे 2 आणि हा 3 याचा भले गुणाकार करून घेऊ इथं, ठीक आहे. इथं करतो नाही तू म्हणशील ह्याच गणिताचा भाग आहे, तसं काही नाही. तुझ्या दिमाग म्हणजे खूपच सायंटिस्टचा दिमाग आहे. 2 गुणिला 3 किती उत्तर येईल 6. तर 6चे असे अवयव पाहायचे म्हणजे 6 1 6 3 2 6 की ज्याची बेरीज √2 6 आली पाहिजे. म्हणजे असं याच्यामध्ये येत नाही. आपल्याला असं करायला लागेल √6 गुणिला √6 किती येते 6 येते म्हणजे 2, ठीक आहे. एवढं केलं आपण. आता हे काय द्यायचे म्हणजे बेरीज आली पाहिजे. म्हणजे चिन्ह कायचे द्यायला लागेल मायनसचे चिन्ह दिले तर ठीक आहे. हे गणित आपण इथं आता मांडून घेऊ. मांडण्यासाठी काय करावं लागेल सोप्या शब्दामध्ये 3x वर्ग मायनस √6x मायनस √6x अधिक 2 इज इक्वल टू 0.
आता याच्यामधले काय काढायला लागते आपल्याला कॉमन, ह्या दोन मधले हे कॉमन निघण्यासाठी आपल्याला एक प्रक्रिया करावी लागेल. हा संपूर्ण येला आहे ना आपण रूट मध्ये आणून टाकू. आता ह्या 3 रूट कसे होईल, √3 गुणिला √3x चा वर्ग म्हणू शकतो. ठीक आहे. मायनस 6चं कसं आहे तर 3 हा √3 गुणिला हा टिंबा आहे ना म्हणजे गुणिला √2 मायनस हे पण तसंच थोडं गणित तिकडं चांगलं लंब जाणार आहे कारण की हे आहे स्टारचं गणित. एवढं करून घेऊ. मग √3 गुणिला √2 अधिक, आता हे म्हणसान तुम्ही 2 जसे तसे लिहायचे नाही, याच रूट मध्ये रूपांतर करायचं म्हणजे कसं ते नागिन का आपण पुरुषाची नागिन बनते तशा टाईप काम आहे. आता 2चं काय होणार आहे आता √2 √2 म्हणजे 2 होत असते. ठीक आहे. आता गेला आता म्हणजे आपल्याला याच्यातला कॉमन, एक ह्याच्यातला कॉमन, एक बाबू याच्यातला कॉमन. टेन्शन घ्यायचं काम नाही. आता याच्यातला आपण कॉमन काढू. याच्यातला कॉमन का निघणार आहे, हा 3 हे पाहून घ्या. हा 3x, हा 3 रूट, हा 3 रूट काय येणार आहे अंदर रूट बाहेर येणार आहे मग √3x. ठीक आहे. याच्यात काय येणार आहे आता उरला आपला √3x वजा इथं किती होईल मग √2 जसच्या तसे. इथं वजा आलाय, इथं काय आलाय वजा. आता याच्यातलं कॉमन काय निघणार आहे √2 घेऊन घेऊ. इथं काय येणार आहे √2 याला बाहेर. तर कंसामध्ये काय येणार आहे अंदरचे चिन्ह बदलणार आहे. आता इथं मायनस आहे ना बाहेर, तर अंदर काय आहे प्लस आहे, प्लसचं काय होणार आहे मायनस. √2 कॉमन आलं तर आता अंदर काय होणार आहे √3x मायनस √2. थोडं ते पुसून टाकायला लागेल आपल्याला. इथं लिहून घेऊ =0. एवढं उत्तर आलं आपलं. आता इथं 2 कंस दिलेले आहे, आपल्याला जरूरत आहे एका कंसाची. इथं लिहून घेऊ एक कंस मग √3x मायनस √2 एक कंस आणि त्याच्यानंतर हा भामट्या दुसरा काय आहे आपलं √3 मायनस √2 अशी एकदम सोप्या प्रक्रियेमध्ये आपण इथं बनवून घेतलं. आता पाहिजे आपल्याला आपलं उत्तर आलं म्हणजे हा गणिताचा कार्यक्रम झाला. इथं लिहून घेऊ √3x वजा √2 =0. इथं म्हणते या गणितामध्ये मग किंवा लिहा म्हणते, किंवा लिहिला आम्ही मग म्हणा मग इथं √3 मायनस √2 =0. मानलं का नाही आपण तुमच्या भाषेमध्ये तुले सांगणार आहे. ठीक आहे. बाकी टेन्शन घ्यायचं काम नाही. गणिताकडे फोकस करायचं, भाषेकडे नाही. तर आता हे लिहिलं आपण. आता म्हणजे आपल्याला x ची किंमत x मायनस म्हणजे तिकडे गेला का वजा 2√3 हे आलं आपलं x 1 आहे. आणि लिहा किंवा लिहा काही लिहा x हे पण तसंच आहे. इथं x आहे. मग त्याच्यानंतर आता काय येणार आहे इथं √2 कारण की इथं मायनस आहे, मायनसचं झालं अधिक. इथं √3 एवढं स्टारचं गणित आपण सोप्या पद्धतीमध्ये शिकवून घेतलं. याचा लगेच तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. लगेच आपण 9, 10, 11, 12 गणित फटाकसे घेऊन घेऊ आणि हे अवयव पद्धतीचं हे संपून टाकू. स्क्रीनशॉट घेण्याआधी एक लक्षात ठेवा की आपलं चॅनल आहे नवीन तर गावठी मॅथ मराठीमध्ये याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे गणित पोहोचवण्यासाठी शेअर करा. तर ठीक आहे. स्क्रीनशॉट घेऊन तर पहा मित्रांनो, आता पाहू आपण आपलं 9वं गणित. 9वं गणित एकदम सोपं आहे, बाकी काहीच नाही. फक्त काय करायचं 9व्या गणितामध्ये 2m कंसामध्ये m-24 50. तर ह्या 2m ने ह्या कंसाला गुणून टाकायचं. पहिले ह्या 2m ने कंसाला गुणून टाकू तर काय येणार आहे 2m गुणिला m चा वर्ग मायनस 2m 24 गुणी
48 यम इज इक्वल टू 50 जशीच्या तशी ह्या भाऊ तसाच्या तसा. तर आता तुम्हाला माहित आहे ह्या समीकरणाने किती भाग जाणार आहे? 2 न भाग जाणार. 2 न भाग जाणार गेल्यावर काय येणार आहे? m चा वर्ग मायनस 48 किती ना 24 यम 24 यम घेतलं. थांब याच्या आधी एक काम करू. ह्या 50 ला आहे ना आपल्या घरी घेऊन येऊ ना. त्याला काय रे तिकडे एकट्याला सोडता भिन्न विचारा. यदि इकडे घेऊन येऊ तर 2 यम चा वर्ग मायनस 48 यम प्लस आहे चप्पल काढून आला का आहे मायनस 50 0. आता याचे अवयव पाडून घेऊ. 2 पाडलं तर यम चा वर्ग मायनस 24 यम मायनस आणि 25 ची निघणे 50 ची निघणे 25 0. आता काय करायचं? ह्या 25 न अशा अवयव पाडायचे ज्याची वजा बाकी 24 आली पाहिजे. असे जर अवयव पाडले तर याचा तर एकच अवयव येणार आहे. या 25 चा एकच अवयव येणार आहे तो म्हणजे 25 1 1 25. तर गेले आता आपण त्याच्यानंतर 25 म्हणून एकाने 24 राहायचे. ते गेले आता आपण चिन्ह देऊ. गेले द्यायची वजाचा गेले द्यायचा अधिकचा. ठीक आहे इथं वजाचा आहे म्हणून पहिले आपण वजाचा आता मांडून यम चा वर्ग मायनस 25 यम अधिक 1 यम. 1 यम घेतला. यम घेऊ शकतो 1 यम घेऊ शकतो. आपण एमच घेतला तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून एम घेतला मायनस 25 0. एवढा घेतला आपण. आता तुम्हाला माहिती आहे ह्या दोन याचा आपल्याला काढायला लागते कॉमन काढून घेऊ. कॉमन इथं निघणारा यम स्क्वेअरचा यम अंदर गेला यम मायनस 25 हा यम तिकडे गेला. ठीक आहे अधिक यम आहे काही नाही म्हणजे काय इकडे यक आहे. यम घेतला अंदर गेला यम मायनस 25 एवढा आला आपलं. तुम्हाला माहिती आहे 2 कंस आहे. लिया किती लागते आपल्याला? एकच कंस. एक कंस लिहून घेऊ यम मायनस 25 त्याच्यानंतर यम अधिक यक एवढं घेतलं आपण. याच्यानंतर आता येणार आहे आपलं उत्तर येण्यासाठी एक प्रक्रिया आहे यम मायनस 25 इज इक्वल टू 0 किंवा यम अधिक यक इज इक्वल टू 0. एवढं केलं आपण. याच्यानंतर आपलं उत्तर येणार आहे आता यम इज इक्वल टू मायनस आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे प्लसच होणार आहे म्हणजे 25. यम ची किंमत 25. याच्यामध्ये काय आहे किंवा लिहून घेऊ डबल एक वेळा. याच्यामध्ये यम इज इक्वल टू प्लस आहे तर तिकडे गेला मायनस 1. टॅक्स उत्तर आलं की नाही? आजच उत्तर येतं. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन या. आपण इकडे लगेच दुसरं गणित घेऊन घेऊ. तर मिळून टाकून तर जागा असली पाहिजे आपल्याला गणित लिहायला. दुसरं गणित काय आपलं पाहून घेऊ. तर आता बघू आपण आपलं 10वं गणित. 10वं गणित बी खूपच सोपं आहे. पहिले येले एक काम करायचं सामान्य रूपात येणे मांडून घेऊ. 25 यम 25 यम चा वर्ग मायनस मध्ये तिकडे आला का होत नाही प्लस मध्ये तिकडे आला का मायनस 9 इज इक्वल टू 0. आता एक काम करायचं हे लक्षात ठेवायचं हे कायचे वर्ग आहे का. पहिले एक सूत्र लक्षात ठेवून द्यायचं. हे सूत्रामध्ये हे गणित आपल्याला टाकायला लागलं. a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b. एक वेळा एका कंसात a प्लस b आणि दुसऱ्या वेळा एका कंसात a मायनस b. ह्या सूत्रामध्ये आपल्याला हे गणित मांडावं लागते. तर काही टेन्शन घ्यायचं नाही. 25 चा वर्ग किती आहे आपला 5 मायनस 9 चा वर्ग किती आहे 3 इज इक्वल टू 0. एवढं केलं आपण. आता एका कंसामध्ये आपल्याला मांडावं लागेल a प्लस b म्हणजे अधिक आणि एका याच्यात वजा. घेऊन घेऊ 5 यम अधिक 3 त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात आहे 5 यम मायनस 3 बरोबर. आता पाहिजे आपल्याला आपलं उत्तर आलं म्हणजे टेन्शन घ्यायचं काम आहे नाही मग आपल्याला. म्हणजे 5 आहे ना 5 यम
अधिक 3 इज इक्वल टू 0 किंवा 5m मायनस 3 इज इक्वल टू 0 एवढं आलं. आता पाहिजे आपल्याला आपलं उत्तर आणण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला m इज इक्वल टू प्लस आहे तिकडे दिला काय होईल -3/5 हे आलं आपलं एक. किंवा आता येते आपलं दुसरं गणित m इज इक्वल टू किती येणार आहे मायनस आहे तर तिकडं प्लस असणार +5 एवढं. हे आलं आहे आपलं उत्तर. हा बरं अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर काढून दाखविलं आहे. तर आता याचा तुम्ही फटाक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. लास्टचा सराव संच 2.2 मध्ये 2 गणित घेऊन घेऊ. तर आता पाहू आपण आपल्या सराव संच 2.2 मधलं थोडं लास्टचं गणित. 7m चा वर्ग इज इक्वल टू 21. हे गणित पण खूपच सोपं आहे. या गणितामध्ये पहिले आपण एकतर्फी मांडणी करून घेऊ म्हणजे समीकरण घेऊन घेऊ. ते कसं 7m चा वर्ग प्लस मध्ये येतं मायनस 21m इज इक्वल टू 0. आता पाहायचं हे कितीच्या फाड्यात येते बघा. आता हे 7च्या फाड्यात येऊन राहिलं. 7च्या फाड्यात 21 येणार 7 त्रिक 21 येऊन राहिलं. मग इथं असं घेऊन घ्यायचं 7m घेतलं इथचा m स्क्वेअरचा m इथं आला मायनस 7 त्रिक 21 इज इक्वल टू 0. आपल्यापाशी दोन गणित आले आहे. आता दोन गणित कोणते तर ते 7m इज इक्वल टू 0 किंवा m मायनस 3 इज इक्वल टू 0. आता पाहिजे आपल्याला आपली किंमत येण्यासाठी काय लिहायला लागेल m इज इक्वल टू 0/7. नेहमीच पाहिलं आपलं 0/7 काय येणार आहे मग m इज इक्वल टू 0 काय येणार आहे 0 आला. आता इथं घ्यायचा किंवा आता पाहिजे आपल्याला दुसरं एक खूपच सोपं आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय येणार आहे m इज इक्वल टू मायनस आहे तर प्लस होणार. त्या भाषेमध्ये एका सेकंदामध्ये तुमचं उत्तर आणून दिलेलं आहे एकदम तुमच्या भाषेमध्ये 7 वेळा. आता नेक्स्ट ओढू आपण आपल्या पुढच्या गणिताकडे. पुढचं गणित काय आपलं m चा स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये 11चा वर्ग किती येणार आहे हे माहित नाही आपल्याला. म्हणजे कितीचा वर्ग 11 आहे हे माहित नाही आपल्याला. मग आपल्याला असं करायला लागेल m चा वर्ग मायनस √11चा वर्ग इज इक्वल टू 0. √11चा वर्ग घेतला आपण इज इक्वल टू 0. आता एक काम करायचं याची आपण आता किमती पाडण्याआधी हे गणित पाहून घेऊ आपण बरोबर आहे का. आपलं गणित एकदम बरोबर आहे. बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. इथून आलो आपण आपल्याला तुम्हाला माहिती आहे एका 10व्या गणितासारखं आपण याच्यामध्ये त्या सूत्रामध्ये हे गणित आपल्याला मांडावं लागेल. म्हणजे कोणता a चा वर्ग मायनस b चा वर्ग इज इक्वल टू एक वेळा a प्लस b दुसऱ्या वेळा a मायनस b ह्या कंसामध्ये आपल्याला हे गणित मांडावं लागेल. तर ह्या कंसामध्ये आपण मांडून घेऊ. m चा स्क्वेअर आपण मांडले इज इक्वल टू आता एक कंसामध्ये मांडून घ्यायचे काय येणार आहे मग m मायनस √11 दुसऱ्या याच्यामध्ये m नाही अधिक m मायनस √11 इज इक्वल टू 0. ते घेऊन घेऊ आपण. आता पाहिजे आपल्याला आपलं उत्तर तर मग काय येणार आहे m अधिक √11 इज इक्वल टू 0 किंवा m मायनस √11 इज इक्वल टू 0 या अधिक वर. आता पाहिजे आपल्याला उत्तर येण्यासाठी काय लिहिला मी m इज इक्वल टू अधिक आहे तर इथं काय येणार आहे √11 वजा √11 दुसऱ्या याच्यात येणार आहे आपलं मग किंवा m इज इक्वल टू मायनस आहे तिकडे येणार काय होणार प्लस. आलं की नाही उत्तर. अशा प्रकारे आपलं सराव संच 2.2 आपला झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल
तर सबस्क्राईब ची बटन एक दाबून द्यायचा आणि शेअर पण करून द्यायचा. अशाच प्रकारे तुमच्यासाठी गावठी मॅथ मराठी या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा आपण प्रयत्न करू. तर सराव संच 2.2 च्या आधीचे व्हिडिओ तुम्ही एक वेळा नक्कीच बघा, त्याच्यानंतर हे पण तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे आपली अवयव पद्धत झालेली आहे. त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि नमस्कार.